हॅलो, वेलकम बॅक. काय म्हणते रे मी, तू कधी बघत पण नसेल. A few moments later. वेलकम टू माय ब्लॉग. हां, हॅलो, वेलकम यू ऑल टू माय वॉक. कुठं वॉक? लेट मी बी सिरियस. हॅलो यू ऑल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आम्ही एक नवीन ठिकाणी आणि एक जुन्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि बाहेर जाण्याचं कारण म्हणजे कसं असतं ना, आपण लहानपणी एक 25 वयापर्यंत आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचं खूप क्रेज असतं. ॲटलिस्ट मला तरी होतं. इवन दो आत्ताही आहे, बट स्टील त्यावेळेस खूप वेगळा क्रेज असायचा. आय यूज टू लाईक पार्टी आणि सगळ्या मित्रमैत्रिणींनी यायचं, सेलिब्रेट करायचं, सोहळा करायचा असं होतं. पण मी असं ऐकायचंय की जसं जसं आपलं वय होतं तसं तसं आपण बर्थडे सेलिब्रेट करणं वगैरे थोडं कमी करतो आणि थोडंसं आपण सनातन थिंग्सकडे, थोडंसं आपण काय म्हणतात, देवाकडे जाणं किंवा मंदिरात जाण्याला काय म्हणतात, आय ऑल्सो डोंट नो. बट स्टील आपण एक प्रकारचा पीस गेन करायचा प्रयत्न करतो. सो मी असं ऐकलं होतं. पण आता जेव्हा आम्ही आमची 25वी उलटली आहे त्यावेळेस इथून वाट चुकतोय आपण. ओके, सो आता मला हे रिअलाइज होतंय की हे खरं होतं. मी जे पण ऐकलं होतं ते खरं होतं. सिरियसली आज खूप स्पेशल डे आहे. माय व्हेरी डिअर फ्रेंड, त्याचा आज बर्थडे आहे. आणि कुठेही फिरायला, म्हणजे कुठेही पार्टी न करता किंवा मित्रांबरोबर सोहळा न करता मी डिसाइडेड की आपण आजचा दिवस एकदम छान सूत असा एकदम सॉफ्ट स्पेंड करू. सो आम्ही आज पुण्यामध्ये एक स्वामीनारायणचं मंदिर आहे. स्वामीनारायणचं खूप मोठं मंदिर आहे आणि खूप गाजलेलं देखील आहे. बट स्टील इट इज माय बॅड की एवढे वर्ष झाले मी तिथे आणखीन एकदाही गेलेले नाहीये. आय थिंक तूही नसेल गेला. सो दिस इज द फर्स्ट टाइम वी आर गोइंग देअर. आणि देन विल डिसाईड की काय करायचं काय नाही करायचं. बट येस, आम्ही आजचा दिवस एक छान स्पेंड करणार आहोत. सो या, दिस इज समथिंग विच आय हॅव टू शेअर विथ यू ऑल. अँड हाच आजचा पूर्ण व्लॉग असणार आहे, लाईक व्हॉट वी आर डुईंग इन अ डे. NDA गेट. माझा मामा अगदी इथे आतमध्ये राहतो, जिथे येणं खूप कठीण आहे. इथे यायचं म्हणजे तुम्हाला पासेस काढावे लागतात, तुम्हाला बऱ्याच चेकिंग करावे लागतात. आणि आय डोंट रिमेंबर, मी लास्ट टाइम आय गेस 2 वर्षापूर्वी त्याच्या घरी आले होते टिलटेट. त्याच्या इथे येणं काही झालेलं नाहीये. ओके, सो आय विल टेल यू व्हॉट हॅपन. आम्ही चाललो होतो स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये, पण आम्हाला निघायला उशीर झाला. बॅड लक, आम्ही तिथले टायमिंग्स वगैरे चेक नव्हते केले. सो मंदिर सकाळी 7 ते 12 चालू असतं आणि संध्याकाळी 4:30 ते 8:30 असं काहीतरी त्यांचं टायमिंग आहे. सो आम्हाला तिथे पोचता फार उशीर होणार होता. सो दॅट वी डिसाइडेड की आपण पहिले खडकवासला डॅमला जाऊया आणि त्यानंतर मग आपण आपल्याला इथे कसा टायमिंग होतोय त्या टायमिंग मॅनेज करून मग आपण एक 4-4:30ला आपल्या जाताना आपण स्वामीनारायणच्या मंदिरात जाऊया. सो हा एक छोटासा चेंज झालेला आहे आमच्या आजचा प्लॅनमध्ये. सो वी आर ऑन दी वे टू दी डॅम. इथे जवळपास सिंहगड फोर्ट देखील आहे. देन खडकवासला डॅम आहे, पानशेत डॅम आहे. बरेच असे ठिकाण आहे पुण्यामध्ये विच यू कॅन एक्सप्लोर. आणि खूप छान छान प्लेसेस आहे, अगदी हिरवळीने भरलेला आहे. सो इट्स गुड टू गो देअर अँड इट्स व्हेरी गुड टू हॅव अ फन. सो फायनली आम्ही निघालोय खडकवासल्यावरून. इथे फारसं काही बघण्यासारखं नाही आहे. जस्ट डॅम आहे, दॅट्स इट. यू कॅन नॉट गो इन साईड. आणि तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. तुम्ही फक्त बाहेर एका कट्टा बनवलेला आहे, तुम्ही तिथे थांबून बघू शकता. बट येस, ज्यांनी कोणी नाही पाहिलेले किंवा ज्यांना कोणाला पुणे एक्सप्लोर करायचे, सो दॅट पर्सन कॅन कम हिअर.
बट सॅटर्डे संडे इज बिग नो, बिकॉज तुम्हाला इथे प्रचंड ट्रॅफिक लागेल, तुम्हाला इथे प्रचंड क्राऊड मिळेल आणि तुम्हाला ते जो एक्सप्लोअर नाही करता येणार, तिथे तेवढा आनंद नाही घेता येणार त्या ठिकाणचा, बिकॉज पाणी खूप क्लिअर आहे, क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे इथे आणि त्याला बघूनच एक ना का डोळ्याला अशी शांतता मिळते. बट येस, तुम्ही जर सॅटर्डे संडेला आलात तर तुम्हाला शांतता वगैरे काही मिळणार नाही. तुम्हाला तो सिटीचा किऑस इथे देखील मिळणार आहे, जो तुम्ही चेंज करण्यासाठी किंवा जस्ट फॉर अ क्विक चेंजसाठी तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल तर. सो आय विल सजेस्ट टू कम हिअर ऑन वीकडेज रॅदर दॅन वीकेंड. प्ले स्टेशन आहे लहान मुलांसाठी, वेर युअर किड्स कॅन प्ले अँड दॅट द होल नेचर. मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे तिथे. आमचं दर्शन झालं आहे ना. वी आर गेटिंग बॅक टू आवर होम. ॲक्च्युली मंदिरामध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहे, सो तिथे आम्हाला काहीच कॅप्चर करता आलं नाही. बट द थिंग इज, यू नो, मंदिर इतकं सुंदर आहे, इतकी छान कलाकृती, काय म्हणतात त्याला, नक्षीकाम केलेलं आहे की अतिशय बघण्यासारखं, म्हणजे डोळे भरून येतील इतकं सुंदर काम केलेलं आहे मंदिरावर. सो वन टाईम विजिट आहे, खूप सुंदर मंदिर आहे, प्रत्येकाला जायला तिथे आवडेल, छान टाईम स्पेंड होईल, दर्शन होईल स्वामीनारायणचं. सो आय विल सजेस्ट की वेळ भेटला तर जायला हरकत नाही. छान असं सुंदर स्पॉट आहे आणि आजूबाजूला इतकी ग्रीनरी आहे, इतकं प्रचंड सुंदर वातावरण आहे किंवा. सो ज्याला कोणाला वन डे ट्रिपसाठी स्वामीनारायण मंदिर किंवा खडकवासला डॅम जायचं असेल, दॅट पर्सन कॅन गो देअर अँड हॅव फन विथ देअर फॅमिली. फोटो काढायला खूप सुंदर जागा आहे, अगदी असं फोटोजेनिक जागा आहे ती. सो वन शुड गो देअर ॲटलीस्ट वन्स.